नमस्कार. लोकसत्ता पूर्ण ब्रह्मपाक कले स्पर्धेत मी सहभाग घेतला होता. तर त्यात बऱ्याचशा बायकांनी वेगवेगळ्या रेसिपी बनवून आणल्या. त्या नक्कीच तुम्ही बघू शकता. त्यात मी देखील सहभाग घेतला होता आणि खूप छान रिस्पॉन्स होता. पापडापासून आपल्याला रेसिपी बनवायची आता खूप वेगवेगळे प्रकार बघायला भेटले मला पण. आणि जे बॉम्बेत राहत असेल ना तर नक्कीच पुढच्या वर्षी ट्राय करू शकता. लोकसत्ता पूर्ण ब्रह्मचं पाककला स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात आणि छान एक्सपिरियन्स भेटतो. तुम्ही बघू शकता अगदी बॉम्बेतलेच नाही तर कुठून कुठून लोक येतात रेसिपी घेऊन. ज्यांना आवड असेल ना ते नक्कीच सहभाग घेऊ शकतात पुढच्या वर्षी. दरवर्षी त्यांचं हे असतं. ज्यांना इंटरेस्ट असेल ना त्यांनी नक्कीच ट्राय करायचं. छान रिस्पॉन्स असतो, छान एक्सपिरियन्स भेटतो आणि आपल्याला वेगवेगळ्या रेसिपी बघायला भेटतात. तुम्ही बघू शकतात पापडापासून ना खूप वेगवेगळ्या रेसिपी बघायला भेटल्या मला. मी देखील पापड चीज बॉल बनवून नेले होते, भजी करून नेले होते पापडाची. तुम्ही बघू शकता अगदी वेगवेगळ्या रेसिपी आणि बॉम्बेतलीच लोक नव्हती तर अगदी लांब लांबनं लोक येतात. नाशिक, कोल्हापूर तिकडनं सुद्धा लोक येतात. नक्की तुम्ही देखील ट्राय करू शकता आणि आपल्याला त्यातनं काहीतरी शिकायला पण भेटतं. तिथे शेफ लोक तर येतात आपले रेसिपी टेस्टिंगला. तुम्ही बघू शकता हे देखील शेफच आहेत, ह्या मॅडम पण, आणि ते सर आहेत ना ते देखील शेफच आहेत. आम्ही सारे खवय्याला यांचे रेसिपी असतात ते येतात आपले जजिंगला, टेस्टिंगला. आणि सेलिब्रिटी देखील असतात. तर तुम्ही बघितलंच असेल माझा व्हिडिओ, त्यात देखील आहे, पोस्ट पण केलेली, त्यात देखील सेलिब्रिटींचे व्हिडिओ आहेत. नक्की ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल ना त्यांनी नक्कीच ट्राय करा पुढच्या वर्षी. छान एक्सपिरियन्स असतो. आपल्याला काही भेटेल याच्यासाठी नाही पण आपल्याला त्यातनं काहीतरी शिकायला भेटतं, यासाठी दरवर्षी मी सहभाग घेते यात. आणि मेन म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या रेसिपी बघायला भेटतात. आपण कधी न बघितलेल्या रेसिपी त्या देखील बघायला भेटतात. तुम्ही बघू शकतात हे दोन्ही शेफ आहेत. त्यांचं आम्ही सारे खवय्याला ना रेसिपी असतात ते येतात जजिंगला. हे दोघंच नसतात, दरवर्षी वेगवेगळे असतात. मला देखील फर्स्ट टाईम प्राईज भेटलं आहे 3ऱ्या क्रमांकाचं. नक्कीच ट्राय करा